बघितलं म्हणून मी इस्त्री करत नाही बघ मम्मीने जायला नाश्ता करून घेतो मग तुम्हाला ट्राय करत दाखवतो निवांतपणे सगळंच इन मराठी ओके उद्या सबस्क्राईब करायचं हा चला बाय गुड डे हे काय चालू आहे ना आम्ही ऍक्च्युली ना कोणालाच नाराज नाही इकडे ऑर्डर केले इकडे ऑर्डर केले इकडे ऑर्डर केले सगळ्याच मराठी आणि हिंदी बोलतो तुम्ही मराठी हिंदी चालू केलं गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग हॅपी वेडनेसडे आणि आता माझ्या हातात आहे माझा नवीन गोरिल्ला ट्रायपॉड आणि खूप स्टडी आहे तुम्हाला दाखवेन मी नंतर आता मी ॲक्च्युली यूज करून बघतोय मी अनबॉक्सिंग दाखवणार होतो पण मला राहावं गेलं नाही म्हणून सकाळी उघडलं आणि वापरायला चालू केलं आणि आज थंडी भरपूर म्हणजे भरपूर आहे वारा सुटला आहे गार गार एकदम सो आता कसून व्यायाम करायला जातो आहे जिमला जो ट्रायपॉड आहे हातात पकडल्यावर फील आणि ग्रिप खूप चांगली आहे आता मी जास्त सांगत बसत नाही नंतर तुम्हाला दाखवतो चला गुड मॉर्निंग जी जुनी बिल्डिंग जिथे मी राहायचो आज वारा जास्ती आहे ना आज हवा जास्ती आहे वा म्हणून इथून जातो मी जरा ऊन तरी खाता येतं जय श्रीराम ओके झाला वर्कआउट माझा तर मी निघतोय आज मी शोल्डर आणि थोडा ॲब्स वर्कआउट केलं ॲब्स वर्कआउट करतोय रोज ॲटलिस्ट 10 तरी मारतोय आता कोणतरी फिटनेस ट्रेनर असेल तर प्लीज मला सांगा की रोज जर मी ॲब्सचा वर्कआउट केला तर पोट कमी होईल का होईल का मी काय चुकीचं करतोय हो बरं वाटतं हे जे रुटीनमध्ये आणले ना मी ते ॲक्च्युली तसं झालं आहे माझ्यावर पहले मैं बहुत मोटा था बहुत खाता था सब कुछ करता था सगळं सोडलं मी जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी काय काय बोलतो पण दोन्ही लाईफ चांगलं वाटतं खरं सांगायचं त्याला आता ज्याला असं ना की कल की परवा नाही आहे बिंदास जिओ ते लोक बिंदास सगळं खाणार तुम्ही तसं ती पण लाईफ मजेशीरच आहे लोक बोलतात तसं कोण बोलतात शॉर्ट अँड स्वीट आहे असं मला नाही वाटत नसीब का केलं पण इट्स जस्ट अ चॉईस की तुम्हाला कुठलं आयुष्य जगायचं आहे सो मी ते आयुष्य जगलं सगळं केलं आता मी हे करतो आहे हे पण करून बघे ना आपलं एकच आयुष्य आहे दोन्ही करून बघितलं पाहिजे आहे की नाही ते पण डार्क साईड पण आणि ब्राईट साईड पण गुड मॉर्निंग अरे दरवाजा उघडा ठेवून कुठे गेले झाडू मारतात मम्मीचं बँकेचं काम झालं नाही मम्मी परत चालली आता पप्पा तुम्ही पण चाललेत ना बँकेमध्ये म्हटलं इस्त्री करायला काढलं काय बँकेत जायला कोण इस्त्री करतं रे मला पाहिजे आमचं तर अंगावरच इस्त्री होते मी घालतो चालतो आळशी नाही त्याला आळशी नाही म्हणत टाइम बचत टाइम सेव्हिंग आता जे इस्त्री केलेले कपडे ते चुरगडणार होते त्यापेक्षा चुरगडलेलेच घाला आणि लोकांना सांगा अरे आता ते ट्रॅव्हलिंग मध्ये चुरगडले किती सिम्पल लाईट घालवा हे लाईट घालवा प्लीज वाढवा कशाला ते एवढं सगळं म्हणजे लाईटचं बिल वाढवा घालताय काय माहिती कशाला वापरतात हा बाबा भारी भारी सूट बीट कपडे हे रोजच्या कपड्यांना कोण रिस्ती मानतं हे मला कुठून कोणी काढले लॉजिक माहिती तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये सांगा माझा जुगाडू काय बोलतात जुगाड आवडला की नाही असं कपडे चुरगडलेले घालून जाते ना अरे ट्रॅव्हलिंग मध्ये चुरगडले कपडे सिम्पल ॲज दॅट बघितलं म्हणून मी इस्त्री करत नाही बघ मम्मीने जायला अरे मी त्यांच्या बोलण्यात पण असं ना जाय ना इस्त्रीचे डिसएडव्हान्टेजेस बघा मम्मीने स्वतःचाच ड्रेस जाळला आता हे घालून जाणार नाही त्यापेक्षा ते चुरगडलेले घालून गेले असते तर आहे की नाही होय तुम्हाला काय वाटतं इस्त्री करणं गरजेचं आहे की नाही बघा आईने जाळला तो कुठे हे पण ना हे काय दिसतंय का हा बोला ना इस्त्री करणं गरजेचं आहे का नाही होय विचार करून उत्तर द्या होय विचार करून उत्तर द्या बघा आता हे जळ आता जर असंच घातलं असतं आता तुमचं कराटेचं पण युनिफॉर्म इस्त्री करता तुम्ही नाही कारण तो खराब होणारच आहे माहिती आहे ना तुम्हाला तसंच आहे हे पण कपडे खराब होणारच आहे ना
आंघोळ कशा सी डोंट मिक्स टू थिंग्स. कपडे आणि अंग वेगळे. कपडे काय कपडे फेकता येतात, सगळी फेकता येत नाही वापरता असते येडे. मग इस्त्री करणं गरजेचं आहे की नाही? लवकर बोला 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 लवकर. नाही ना नाही बोलली होई मी नाही बोलली होई. नवीन कपड्यांना करायला नाही. युनिफॉर्म चांगला पाहिजे. मी म्हणतो युनिफॉर्म ठीक आहे. अशी युनिफॉर्म लग्नाला जाणार का ते कपडे इस्त्री घे. रोजचे कपडे कोण करतं? मग असं होतं ऐकलं नाही की थँक्स रूड. नाश्ता रेडी झालेला आहे. आम्ही नाश्ता करायला बसलोय. नवीन ट्रायपॉडवर फोन लावून ट्रायपॉडच दाखवलं नाही. नाश्ता करून दाखवलं प्लीज. ते केळं खाल्लं नाही. होईचं नसं झालं. काल रील नाही बनवली कारण काल बिझी होतो. ऑफिसमध्ये पण नाही बनवतो अजून. आजचा लाईव्ह सेशनचा फीडबॅक पहिले पप्पांकडून आलाय. पप्पा बोलले तिकडे काय कॅमेरा होतो तिकडे कॅमेरा होतो उजेड इकडून होतो विच मेक सेन्स. आज कॅमेरा अँगल इकडून असणार तर ते नेटवर्क कनेक्टिव्हिटीवर पण असतं. कमेंट करताय की नाही ते समजतं कारण कोण केलंच नाही. तर काल तुम्ही कमेंट केलं तर तेव्हा समजलं होतं कोण कमेंटच करत नव्हतं. चला नाश्ता करून घेतो मग तुम्हाला ट्रायपॉड दाखवतो निवांतपणे. ओके मित्रांनो सो हा आहे माझा नवीन छोटा ट्रायपॉड गोरिल्ला पॉड काय म्हणाल तो त्याचा बॉक्स तिकडे पडलाय S11 SYO त्याचा. आणि हा असा आहे हे बघा असा पण पकडता येतो आणि हे बेंड पण होतात हे बघा असं बेंड होतो. मग लांब हात करून पकडू शकतो. आणि ह्याच्यावर आहे ना हे जे वर बघता इकडे मोबाईल माउंट होतं आणि हे असं पडलं ना असं पडून बंद होतं. मग इकडे तुमच्याकडे जर DSLR कॅमेरा असेल तो इकडे माउंट होतो. आणि खूप स्टडी आहे. हेवी वेट पण हेवी आहे पण असं मजबूत वाटतं हातात पकडल्यावर. सो आजपासून हा माझा छोटा ट्रायपॉड आणि ऑब्विसली बॅगेत पण राहील माझ्या. कुठे ठेवायचं असेल तर ते पण ठेवू शकतो. चला क्या नाम बताया आपका? मीत. मित्रांनो मीत उद्या माझ्या व्लॉगमध्ये दिसेल आणि लाईव्ह सेशनमध्ये पण दिसलाय. बाय मीत. सबस्क्राईब करायला विसरू नको. चला आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी लाईव्ह सेशन संपवलंय. आजचं लाईव्ह सेशन खूप एंटरटेनिंग होतं कारण सगळे होते. बाय बाय. आजचं लाईव्ह सेशन खूप एंटरटेनिंग होतं कारण सगळे होते व्लॉगमध्ये. मच्छी घेतात. हे इथून उलटे येणारे असतात ना त्याच्यामुळे लई ट्रॅफिक होतो इकडे. जाऊ सावकाश. हा तुम्ही उतरा पहिले मी बॅग देतो. असे कसे उतरतो? उभे राहून पाय काढायचा मग पडायला होणार नाही. बाय गुड डे. हा जा सावकाश जा. चल चला ओवी गेली आपण पण जाऊया. काय नाव काय? स्वप्नील. अच्छा हॅलो नाईस टू मीट यू. सगळेच इन मराठी. ओके उद्या सबस्क्राईब करायचं. हा चला बाय गुड डे. हे काय चालू आहे ना. चला डोंबिवलीकर आपण प्राऊड डोंबिवलीकर. चला बाय बाय बाय. जय महाराष्ट्र. चलो बाय बाय. असे पोरं जे असतात यूथ यांचा पण एनर्जी वाईब खूप चांगली असते. यांना भेटून पण आपण त्यांच्या वयात गेल्यासारखं वाटतं मला. आजकालची जेनझी क्राऊड पण आपण बोलतो हे ते पण खूप त्यांच्याकडून पण काही शिकण्यासारखं आहे. जसे की आता ही मुलं होती आणि ते बाजूच्या शाळेतली मुलं होती ती जोशी विद्यालय. सो जर तुम्ही बघत असाल तर मित्रांनो डू सबस्क्राईब. तुमच्यासारखे अनेक असे युवा लोकांनी मला फॉलो केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सो नक्की हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर शेअर करा. ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आत्ताच या रस्त्याचं काम केलं होतं पावसाळ्यानंतर आणि आता तर पावसाळा पण नाही आहे तर थंडीत कुठलं पाणी मुरतं ह्याच्यात मला समजत नाही. बघा रस्त्याची हालत बघा. परत खड्डे झाले या रस्त्याला. खारुत आहे बघ खारुत आहे. दिसतो का? सिग्नलला मस्त दिसतं ना. चला पोचलो ऑफिसला. आज शोमिनट नाही आहे पण आज बाकीचे असतील बहुतेक. बघ तर गेटवरच लावली. कसं आत जायचं? पण आज मी गेल्या खाऊन घेईन काहीतरी किंवा जेवून घेईन कारण भूक तर लागली आहे. पोचलो. थँक्यू बेबी. आता भेटूया रात्री. तुम्हाला नाही बोलत बेबीला.
लॉग इन केलं, फ्रेश झालो, टिका लावला आणि झाडांना पाणी पण टाकलं. हे जर वाढतंय की नाही वाढतंय समजत नाही मला. काहीतरी चुकीचं करतोय मी. अजून बाकीचे यायचे आहेत. मला भूक लागली. सो जेवण त्यांच्यावर आहे ना. आता इथे बसल्या बसल्या हळूबडी खातो. मस्त. सो मित्रांनो, मी आता जेवायला आलो आहे आणि मयुरी मॅडम आली आहे आणि आज जेवण आहे वांगे बटाटा, सलाद, भात. मला असं वाटतं तुझं बाकीच्या काय बटाटा, काहीतरी बटाटा आहे, भाकरी आणि वाटाणा डाळ आहे. मित्रांनो, मी सांगायला विसरलो, आज इंटरनॅशनल मेन्स डे आणि आज कोणालाच माहीत नसतं ते दिवस, कारण मेन आहे ना. सो माझ्याकडून आणि माझ्या निक भावाकडून सर्व मेन्सला हॅपी इंटरनॅशनल डे. आज मेन्स डे आहे, इंटरनॅशनल मेन्स डे आहे म्हणून माझ्या भावाने निकने मला त्याच्या हिस्साचं हे छास दिलं घेऊन झाल्यावर जेवण दिलं. ओके मित्रांनो, मी आणि आता माझी टीम आम्ही आता चाललो आहे बाहेर, कारण सगळ्यांना भूक लागली. थोडी वातावरण असं डल आहे का, त्याच्यामुळे सगळेच भूकले. आम्ही आता 2 बाईक घेऊन सेक्टर 17 मध्ये चाललोय. बघूया ते लोक काय काय खातात. मी मगाशी निकला मिस केलं. माझी गाडी तिकडे आहे, माझी गाडी तिकडे. चला जाऊ दे, आपण स्वतःला विश करूया ना. हॅपी मेन्स डे, हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे टू अस. हॅपी मेन्स डे. मगाशी निकला पण विश करू. तेच बोललो, कोणाला काय पडलेलं नाही. जिनका कोई नहीं होता उनका सिर्फ मेन्स ही होता है. उनका खुदा होता है, खुदा. उनका खुदा होता है. गाडी इकडे नो पार्किंग मध्ये लावून आम्ही आता खायला. पांचाळ्यांची गाडी पण एकदम जायच्या हिशोबाने, पळायच्या हिशोबाने लावली तुम्ही ना. चायला उलटी लावली आहे. लक्ष द्यायला लागेल आपल्याला. फ्रेश ज्यूस अँड पुढे सगळं खाणं आजूबाजूला बघितलं कन्फ्युज होणार आहेत ना. फ्रँकी खाऊ का हे का. हे लोक व्हेज चिकन वाले, व्हेज चिकन. इकडे फ्रँकी कॉर्नर, इकडे काय चेतक स्वीट फाईन आणि इकडे फ्रेश ज्यूस. एवढं सगळं खाणं समोर बघितल्यावर मी काहीतरी खाणार आहेत बघू. इथे ऑर्डर देऊन इथे घुसले ती लोक. जेवढं टेम्पटिंग नसेल तेवढं यांच्या तोंडावरून टेम्पटिंग वाटतंय. जिलेबी रबडी. हा जिलेबी, तेच जबली. तू लावर तेच होत जबली. गरमा गरम सगळं. हॅलो, बापरे. तुम्ही नाही थांबणार, एवढं वेळ नाही थांबणार मला वाटतं. तिकडे इकडे इकडे तिकडे. मयुरीचं कसं ते सगळं, मयुरीचं कसं होतं माहिती का, काय घेऊन काय नको. भाई तब तक उसके हाथ में कुछ दे दे यार, नहीं तो घूमती रहेगी. थोडस हातात घ्या, स्वीट घ्या, स्वीट घ्या हातात. ओ मूंग भजी एक का तुकडा दो उसको. मूंग भजी काय गाड्या बघा, गाड्या 2 घेतले ना तू. गाड्या बघा. हा बघ टेस्टिंग साठी आले ना. हे घ्या टेस्टिंग घ्या. असं आहे मग. हे घ्या टेस्टिंग. हे घ्या. कुठे गेला. अरे टेस्टिंग. हा मला नको ते यायला मगाशीच घेतले ते. आता काय टेस्टिंग साठी आलो आपण. मूंग भजी इथे अशी पूर्ण खाऊ गली आहे इथपर्यंत. आणि कोपऱ्याला ना तिथे वाईन शॉप आहे. इथून खाऊन इथे एन्जॉय करू शकतो तुम्ही. फक्त एवढं इथे इश्यू हेच आहे की इकडे बाईक पार्किंग आणि गाड्या पार्किंगला जागा नाही. गाड्या कधी पण उचलू शकतात. हे लागले आहेत पण आता इकडे रोज संध्याकाळी गाडी फिरते. रोज संध्याकाळी काय
थोड्या थोड्या वेळाने फिरतो. आम्ही ऍक्च्युली ना कोणालाच नाराज नाही. इकडे ऑर्डर केले, इकडे ऑर्डर केले, इकडे ऑर्डर केले. इकडे फ्रँकी कन्फ्युजन होते की आम्ही काय ऑर्डर करतो. आम्ही सगळीकडे एक हा तिथे फ्रँकी केली आहे, इथे कचोरी केली आहे आणि इथे तवा पुलाव. सगळीकडून एक एक ऑर्डर घेतली. बापरे थंडी आहे ना, थंडी आहे ना मयुरी, खूप लागते ना, थंडी आहे खूप लागते. आणि ही आली कचोरी आहे, तुमची कचोरी आली. हे घ्या. ट्राय कर, ट्राय कर. दही कचोरी ऍक्च्युली दहीच पाहिजे पण काय स्पेशली कसं आहे बघा. अरे हातानेच घ्या ना, ते चमचेने पडणार. घ्या. गरम आहे. तू पण मग बघू दे ना, मला फोन करून माहिती का लेफ्ट राईट घेतली. बघू दे ना, थंडी आहे ना, भूक लागते आहे की नाही. लोक शॉक मध्ये गेला, चव फील करतो. शॉक मध्ये गेला सगळं. नाईस नाईस. आली फ्रँकी, व्हेज फ्रँकी. व्हेज कसली फ्रँकी आहे? शेजवान फ्रँकी. व्हेज शेजवान फ्रँकी. बघू कशी दिसते. काय दिसत आहे? अरे वा, हा एन्जॉय. आहे एक नंबर आहे. एक नंबर फ्रँकी आहे. फ्रेश नाही, फ्रेश यांची नाही, ती दुसरी त्यांची. कोणाची? बर्डी फ्रँकी. हां ऐश्वर्या, काय खायला सांगायचं असेल तर कमेंट मध्ये लिहू शकतात. ताई ऍक्च्युली तुम्हाला इकडे नाही, ताई तुम्हाला आणायचं आहे ना इकडे, म्हणून सगळीकडे टेस्ट करून सगळीकडे टेस्ट करताना बघते की ऐश्वर्याला कुठला आवडू शकतं, कुठला आवडू शकतं. ओके. तवा पुलाव पण आला आमचा आणि येऊन अर्धा सुद्धा झाला. एवढी भूक लागली होती आम्हाला. अरे शांतपणे जेव्हा, गाडी नाही नेणार कोण, मी बघतोय. जेव्हासारखी आली बघ ना, ती माझी गाडी एकटी पडली होती तिकडे, माहिती आहे का? तीच ट्रॅफिक वाली वाटते. ए थम्सअप पिऊन घ्या. सगळं इकडेच संपवायचं. आतमध्ये प्रूफ नाही सोडायचं इथे, इथल्या इथेच. ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही करायचं. हा ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही करायचं. बरोबर. इथेच काय ते पिया, संपवा. आम्ही सगळे ब्रँड्स एकत्रच प्रमोट करतोय. थम्सअप, स्प्राईट, हा तो पण थम्सअपच आहे. ओके, आता आम्ही आलोय खाऊन आणि आता थोडा वेळ काम करणार, मग लॉगआउट करणार, मग घरी जाणार. ओके चला बाय बाय. ओके मित्रांनो, आज लाईव्ह जाता येत नाही कारण इकडे आज बेसमेंटमध्ये कुठेच नेटवर्क मिळत नाही आहे मला. सो आज असंच घरी चाललंय. पण अमरीश साहेब आहे माझ्याबरोबर सोबतीला डोंबिवलीपर्यंत, हळूहळू डोंबिवली नाही, कुठे पूजा पंजाबपर्यंत. तो वडापाववाला नाही का, तिथपर्यंत. ठीक आहे. तर आता मी घरी जातो आणि घरी जाऊन लाईव्ह गेलो तर जाईन. ठीक आहे, चला बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. चला. BMW, मर्सिडीज, जाम पैशावाली लोक आहेत आपल्याकडे. हाय बोलो, आपका नाम? निखिल. दर्शन सावंत. दर्शन सावंत. नाइस टू मीट यू. थैंक यू थैंक यू थैंक यू. चलो मिलते हैं. ओके. इसको कितना टाइम हो गया? तुम्ही मराठी हिंदी चालू केलं. हिला किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली. क्या बात आहे. बघा हे डेडिकेशन आहे ना. ते पण हे 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली. क्या बात आहे यार. ह्याला बोलतात बाईक प्रेम. क्या बात आहे. चलो. अजून एक सबस्क्रायबर वाढले. आणि सुरुवात आपण हिंदी मध्ये का करतो मला समजत नाही. तुमची हा हा हा. ऍक्च्युली हे आपल्या लोकांची चूक आहे की आपण हिंदीमध्ये चालू करतो. आपण मराठीत बोललं पाहिजे. आणि माझं तर चॅनल आहे सगळंच इन मराठी. नाही नाही, ते कसं ते समजायला लोकांना. जाऊ दे, हळूहळू सुधरू आपण. आज मजबूत ट्रॅफिक दिसतोय या रस्त्याला, ते पण ठाणे बेलापूर रोडला. हे बघा बघा, ब्रिजवर खाली सगळीकडे ट्रॅफिक आहे. हा नेमका इकडेच बंद पडलाय.
अमरीश इकडून सेपरेट झाले आहेत, ते मुंब्रा बायपासने जातात कारण त्यांच्या बाईक इकडे स्किट होते म्हणून. आणि इथे थंडी लागायला लागली. ॲक्च्युली आज थंडी तशी कमी आहे पण या एरियात तर लागतेच कारण इथे झाडी आहे भरपूर. तर मित्रांनो फायनली मी बिल्डिंगमध्ये पोचलो आहे. गाडी दुसऱ्या जागी लावतो मी आज. इकडे लोक बसतात संध्याकाळी, सो इथे लावे आज. अरे इथे झाड नाही. ओके बेबी थँक्यू. चलो. ओके मित्रांनो घरी पोचलो आहे मी फायनली आणि लाईव्ह सेशन पण करून झालं आहे माझं माझ्या नवीन ट्रायपॉडवर. आणि आता मी एडिटिंगला बसणार आहे. जेवण झालं आहे, आल्याला जेवलो 3 चपात्या होत्या आणि भाजी होती खाल्ली, पोट भरलं आहे. आणि लाईव्ह सेशन आज रिस्पॉन्स खूप चांगला होता. माझ्या घरी येऊन गेलं आजपासून घरीच करी. इकडे बेसमेंटमध्ये जसं तुम्ही नेटवर्क नसतं. ओके सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळ्याच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन जाऊन तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.